Student, in the last lecture we have seen Bohr's stable ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी भोरचं असणारं जे काही स्थायी कक्षा अणुप्रारूप जे आहे तर ते अणुप्रारूप त्या ठिकाणी पाहिलं. तर ते असणारं जे काही भोरचं असणारं जे काही अणुप्रारूप जे आहे तर त्याची महत्त्वाची असणारे जे काही आधारतत्व जे आहे तर ते आधारतत्व आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की मीठ जे आहे तर ते मीठ जर त्या ठिकाणी असणारे जे काही पेटती अशा प्रकारची असणारे जे काही ज्योत जे आहे तर त्या ज्योतीवर जर त्या ठिकाणी जर टाकलं तर त्याच्यामधून पिवळा अशा प्रकारचा असणारा जो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. त्याच्यानंतर आपण असणारं जे काही भोरचं स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे भोरचं असणारं जे काही स्थायी अशा प्रकारचं कक्षा अणुप्रारूप जे आहे तर ते अणुप्रारूप त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही मूलभूत अशा प्रकारचे असणारे जे काही तत्व जे आहे तर ते तत्व आपण त्या ठिकाणी पाहिली. तर त्याच्यामध्ये असणारं जे काही ॲटॉमिक स्ट्रक्चर अणुरचनेच्या बाबतीमध्ये संरचनेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग मिळून या ठिकाणी अणू जो आहे तर तो अणू त्या ठिकाणी बनतो. त्याच्यामध्ये असणारे जे काही न्यूक्लियस जे आहे तर ते न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, अणूचं केंद्रक जे आहे तर ते अणूचं केंद्रक त्या ठिकाणी धनप्रभारित असतं. त्याच्यानंतर असणारा जो काही प्रोटॉन जो आहे तर तो प्रोटॉन त्या ठिकाणी प्रोटॉनवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अशा प्रकारचा प्रभार त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर अणूचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर असतो अणुअंक असतो आणि तो अणुअंक आपण त्या ठिकाणी कॅपिटल झेड या संख्येनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. येते याच्यानंतरचं पुढे आपल्याला पाहिजे न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉन कशाला म्हटलेलं आहे की न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल स्मॉल एन. पहा की न्यूट्रॉन जो आहे तर तो न्यूट्रॉन विद्युतदृष्ट्या त्या ठिकाणी उदासीन असलेला अणुकण असून त्याचा असणारा जो काही निर्देश जो आहे तर तो निर्देश आपण त्या ठिकाणी स्मॉल एन या अक्षराने त्या ठिकाणी तो न्यूट्रॉन त्या ठिकाणी आपण दाखवतो. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी न्यूट्रॉन जो आहे तर तो विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला सब ॲटॉमिक म्हणजे अणुकण असून त्याचा निर्देश एन या संज्ञेनं त्या ठिकाणी तो केला जातो. द नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल एन. पाहता की केंद्रकामधील असणारे जे काही न्यूट्रॉन जे आहे तर त्या न्यूट्रॉनच्या संख्येसाठी काय म्हटलेलं आहे तर सर्वसाधारणपणे कॅपिटल एन हे त्या ठिकाणी अक्षर जे आहे तर ते अक्षर त्या ठिकाणी वापरलेलं असतं. ॲटॉमिक न्यूक्लाई ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1U कंटेन न्यूट्रॉन्स. की एक यू इतकं अणु वस्तुमान असलेला हायड्रोजनचा जर आपण अपवाद जर वगळला तर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन जे आहे तर ते न्यूट्रॉन त्या ठिकाणी असतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय द मास ऑफ ए न्यूट्रॉन इज ॲप्रॉक्सिमेटली 1U विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ द प्रोटॉन. एका न्यूट्रॉनचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान जवळजवळ किती सांगितले तर सुमारे 1U इतकं असतं. म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमाना इतकं त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट त्यालाच काय म्हटलेलं आहे केंद्रकाबाहेरचा असणारा जो काही भाग. तो आता द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट in the atomic structure includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. पाहता की केंद्रकाबाहेरीलचा भाग म्हणजे काय तर अणूची असणारी जे काही संरचना जी आहे आपल्याला माहिती आहे की सेंटर जे आहे तर त्या सेंटरला काय असते तर त्या ठिकाणी न्यूक्लियस त्या ठिकाणी असते. या केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन परिभ्रमण करणारे जो काही भाग आणि त्या जे केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यानचा असणारा जो काही पोकळी जी आहे तर त्या पोकळीमध्ये किंवा त्या पोकळीलाच आपण काय म्हणताना दिसतो केंद्रकाबाहेरचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढचं पाहायचं आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. पाहता तर इलेक्ट्रॉन काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल
अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ई. की इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ऋण प्रभारित अवकण असून त्याचा निर्देश ई मायनस अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो केलेला असतो. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज दॅट इज -1 U. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार त्या ठिकाणी असतो. मास ऑफ अन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती असतं तर हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं त्या ठिकाणी ते कमी असतं. अँड देअरफॉर द मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. आणि म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान कसं आहे तर त्या ठिकाणी नगण्य त्या ठिकाणी मानलं जातं. आता पुढे की इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये त्या ठिकाणी काय करताना असतात परिभ्रमण त्या ठिकाणी करताना असतात. उदाहरणार्थ हे त्या ठिकाणी केंद्रक असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षेमध्ये पहिली कक्षा के असते, दुसरी त्या ठिकाणी एल असते, एम असते. अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय करताना असतात वेगवेगळ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला परिभ्रमण जे आहे तर ते परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात, म्हणजे फिरताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पाहता द ऑर्बिट्स बीइंग द 3 डायमेन्शनल इन नेचर ए टर्म सेल इज यूज्ड इनस्टेड ऑफ द टर्म ऑर्बिट. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की परिभ्रमण कक्षेचं असताना जे काही स्वरूप जे आहे तर ते कसं सांगितले 3 डायमेन्शनल त्रिमित त्या ठिकाणी असल्यानं ऑर्बिटच्या ऐवजी कक्षेच्या ऐवजी या पदाऐवजी काय म्हटलेले सेल म्हणजे कवच हे जे काही पद जे आहे तर त्या पदाचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. पाहता की अणुकेंद्रकातील किंवा अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या किती असते तर नीट लक्षात ठेवायचं केंद्रकातल्या प्रोटॉनच्या संख्ये इतकी असते. म्हणजे प्रोटॉन नंबर ऑफ प्रोटॉन या नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी म्हणतो किंवा त्या ठिकाणी नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण तर तेवढीच त्याच्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येइतकी त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे म्हटलेले पहा देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी विद्युत प्रभाराचं संतुलन होऊन अणू जो आहे तर तो अणू काय होताना दिसतो विद्युतदृष्ट्या त्या ठिकाणी उदासीन त्या ठिकाणी असतो. येते याच्यानंतर पुढे पहा ही यूज युअर ब्रेन पॉवर. पहा आता यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी आपल्याला डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे की हाऊ मेनी टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर फाउंड इन द ॲटम. आत्ता आपण पाहिलं की अणू जो आहे तर त्या अणूमध्ये किती प्रकारचे अणुकण असतात. तर पहा काय सांगता येईल की देअर आर 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स फाउंड इन द ॲटम. अणू जे आहे तर त्या अणूमध्ये 3 प्रकारचे अणुकण त्या ठिकाणी आढळतात. कोणकोणते तर पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल प्रोटॉन. प्रोटॉन त्याच्यानंतरचं पुढचं सांगता येईल आपल्याला न्यूट्रॉन आणि तिसरा आपल्याला सांगता येईल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. म्हणजे अणू जे आहे तर त्या अणूमध्ये 3 प्रकारचे अणुकण असतात. पहिला असतो प्रोटॉन, दुसरा त्या ठिकाणी न्यूट्रॉन आणि तिसरा सांगता येईल आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. येते त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न विचारलेला पहा की विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर इलेक्ट्रिकली चार्ज. कोणते अणुकण प्रभारयुक्त त्या ठिकाणी आहे. पहा तर आपल्या लक्षात येताना दिसते द प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज.
प्रोटॉन जो आहे तर त्या प्रोटॉनवर काय असतो, धनप्रभार त्या ठिकाणी असतो. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनवर आपल्या लक्षात येताना दिसतंय की कोणतं असतंय, तर इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येताना दिसतो. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहा की विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. केंद्रकामध्ये कोणते अणुकण आहेत. पहा केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सेंटरला त्या ठिकाणी केंद्रक आपण दाखवतो. तर त्या सेंटरला त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की पॉझिटिव्ह चार्ज असणारं प्रोटॉन आणि त्या ठिकाणी न्यूट्रल म्हणजे त्या ठिकाणी प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये धनप्रभारित असणारा जो काही प्रोटॉन आणि कोणताही चार्ज नसणारा तो काही न्यूट्रॉन जो आहे तर तो न्यूट्रॉन त्या ठिकाणी आपल्याला केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. चौथा प्रश्न त्या ठिकाणी पहा की व्हेअर आर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस प्लेस्ड. केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे त्या ठिकाणी असतात. तर पहा तर सेंटरला आपण त्या ठिकाणी काय दाखवते, न्यूक्लियस केंद्रक त्या ठिकाणी दाखवते आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन द डिस्ट्रिक्ट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. आणि हे जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाच्या सभोवताली असणाऱ्या ज्या काही डिस्क्रीट ऑर्बिट विविक्षित अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत KLMN अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय करताना दिसतात, रिव्हॉल्व होताना दिसतात, फिरताना आपल्याला त्या ठिकाणी आढळून जे आहेत तर ते आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. आता पुढे द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन being negligible and therefore the mass of an atom is mainly due to the protons and the neutrons in its nucleus. तर की आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं असताना ते काही मास जे आहे तर ते कसं निग्लिजिबल आहे, नगण्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं अणूचं असणारं जे काही वस्तुमान जे आहे तर ते अणूचं वस्तुमान म्हणजेच काय, प्रामुख्यानं त्याच्या केंद्रकामधले असणारे जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्ये एवढं त्या ठिकाणी असतं. The total number of protons and the neutrons in an atom is the atomic mass number of that element. पहा की सर्वसाधारणपणे ही नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन यालाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहितो पहा मी ॲटॉमिक मास नंबर. आणि हा जो काय ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो कॅपिटल ने त्या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजेच अणूमधील असणारे जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची असणारे जे काही एकत्रित अशा प्रकारची असणारी जी काही संख्या तर तिलाच काय म्हणतो, मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी म्हणतात किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हणतोय ॲटॉमिक मास नंबर. आणि हा जो काय ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक जो आहे तर तो कॅपिटल A हे जे काही लेटर जे आहे तर त्या लेटरनं त्या ठिकाणी दाखवलेला त्या ठिकाणी जातो. आता पुढे द मास ऑफ द नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल A. द कन्व्हेन्शन टू डिनोट द ॲटॉमिक सिम्बॉल ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन ॲज द फॉलोज. की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो कॅपिटल A ने त्या ठिकाणी दाखवला जातो, बरोबर. त्याच्यानंतर अणुसंज्ञा, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक म्हणजे त्या ठिकाणी तर तो असणार जो काही ॲटॉमिक सिम्बॉल, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर अणुअंक आणि मास नंबर म्हणजे त्या ठिकाणी त्याचा अणुवस्तुमानांक हे त्या ठिकाणी आपल्याला एकत्रित त्या ठिकाणी दाखवायचे. आणि ती एकत्रित दाखवण्यासाठी सर्वसाधारणपणे पहा कसा सिम्बॉल त्या ठिकाणी वापरला आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. की सर्वसाधारणपणे ते असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचा सिम्बॉल त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यानंतरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये त्याचा असणारा जो काही लक्षात येताना दिसतंय की त्याचा असणारा जो काही झेड. आता झेड म्हणजेच काय म्हटलंय तर त्याचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर आणि वरच्या कोपऱ्याला त्याचा असणारा जो काही अणुक्रमांक जो आहे तर तो अणुक्रमांक आपल्याला त्या ठिकाणी दाखवावा लागतो. उदाहरणार्थ पहा C612, बरोबर. मग या चिन्हांकित संकेताचा अर्थ काय की कार्बन जो आहे तर त्या कार्बनचा असताना जो काही सिम्बॉल जो आहे तर तो C त्या ठिकाणी आहे.
मग हा जो काही कार्बनचा असणारा जो काही अणुअंक म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रोटॉनची संख्या जी आहे तर ती 6 आणि कार्बनचा असणारा जो काही अणुवस्तुमानांक जो आहे तर तो अणुवस्तुमानांक किती आहे, 12 आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले फ्रॉम धिस इट इज आल्सो लर्न दॅट द न्यूक्लियस ऑफ द कार्बन कंटेन 12-6 दॅट इज द 6 न्यूट्रॉन. याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला असं समजतं की कार्बनचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये काय करतो आपण, अणुवस्तुमानांकामधून काय करायचं, आपल्याला प्रोटॉनची संख्या आपण त्या ठिकाणी वजा करतो. म्हणजे 6 न्यूट्रॉन जे आहे तर ते 6 न्यूट्रॉन त्या ठिकाणी कार्बनचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे पहा, पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही यूज युअर ब्रेन पॉवर जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, द सिम्बॉल यूज्ड फॉर ऑक्सिजन इज O. देअर आर 8 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन इन इट्स न्यूक्लियस. फ्रॉम धिस डिटरमाइन द ॲटॉमिक नंबर Z अँड मास नंबर A ऑफ द ऑक्सिजन अँड अरेंज these इन ए कन्व्हेन्शनल सिम्बॉल. काय सांगितलंय की ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन आहेत. याच्यावरून ऑक्सिजनचा अणुअंक त्या ठिकाणी काढायचा आहे, अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी ठरवायचा आहे आणि त्याची चिन्हांकित संकेतामध्ये मांडणी जी आहे तर ती मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पाहता की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जो काही ॲटॉमिक मास नंबर जो आहे, पहा की ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो ॲटॉमिक मास नंबर कशाने दाखवतो आपण, एने त्या ठिकाणी दाखवतो. हा जो काय ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच काय असतोय की नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ त्या ठिकाणी न्यूट्रॉन. आता ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनमध्ये प्रोटॉनची संख्या किती सांगितली आपल्याला, 8, न्यूट्रॉनची संख्या सुद्धा किती सांगितली, 8, 8 आणि 8 किती झाली, 16. म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो ॲटॉमिक मास नंबर किती असणार आहे, 16. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक. आता हा जो काय अणुअंक जो आहे तर तो अणुअंक कशाने दाखवतो आपण, झेडने त्या ठिकाणी दाखवतो. आणि अणुअंक म्हणजेच काय तर नंबर ऑफ प्रोटॉन, बरोबर, नंबर ऑफ प्रोटॉन. त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये प्रोटॉनची संख्या किती सांगितली आपल्याला, 8. आणि म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचा असणारा जो काही अणुअंक जो आहे तर तो अणुअंक असणार आहे त्या ठिकाणी 8. त्याच्यानंतर संज्ञेच्या भाषेमध्ये लिहायचं. पण ऑक्सिजनचा असणारा जो काही सिम्बॉल जो आहे तर तो ऑक्सिजनचा सिम्बॉल किती सांगितलं आपल्याला, O. त्याच्यामध्ये अणुअंक जे आहेत तर ते अणुअंक किती आहेत तर त्या ऑक्सिजनचा अणुअंक 8 आणि त्याचा असणारा जो काही अणुवस्तुमानांक जो आहे तर तो 16. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण चिन्हाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते लिहू शकतो. येते. त्याच्यानंतरचा असणारा जो काही दुसरा प्रश्न त्या ठिकाणी पहा की ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द कार्बन ॲटम. की कार्बनचा अणुअंक 6 आहे, कार्बनच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. तर नीट लक्षात ठेवायचं की जेवढे त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर असेल की जेवढा त्या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक नंबर असेल, शॉर्टकटमध्ये मी या ठिकाणी लिहितो, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतोय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा हेच पुढे आपण म्हणू नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे जेवढी त्या ठिकाणी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या असते, तेवढाच त्याचा त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून या ठिकाणी पहा कार्बनचा अणुअंक 6 आहे, याचाच अर्थ तर त्या कार्बनमध्ये 6च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न, ए सोडियम ॲटम कंटेन 11 इलेक्ट्रॉन, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम. आत्ताच मी सांगितलं की जेवढे त्या ठिकाणी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या असते, तेवढाच त्याचा त्या ठिकाणी अणुअंक असतो. आता इथे उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय की सोडियमचा अणू जे आहे तर त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की अणुअंक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रोटॉनची संख्या. आता प्रोटॉन किती असणार आहे
तर त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे पहा पुन्हा एकदा की ॲटॉमिक नंबर म्हणजेच नेमका काय असतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन सांगितले, तर 11. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनसुद्धा किती असणार आहे, 11. आता प्रोटॉन जर 11 असेल तर ॲटॉमिक नंबरसुद्धा त्या ठिकाणी 11च असणार आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न पहा काय दिलेला आहे. चौथा प्रश्न, द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ द मॅग्नेशियम आर 12 and 24 respectively. How will you show this by the conventional symbol? की मॅग्नेशियम जो आहे तर त्या मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 दिलेला आहे, म्हणजे अणुअंक त्या ठिकाणी 12 दिलेला आहे. मास नंबर म्हणजे त्या ठिकाणी अणुवस्तुमानांक जो आहे तर तो 24 दिलेला आहे. तर त्या ठिकाणी चिन्ह संकेतामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ती कसं दाखवा. आता सर्वसाधारणपणे चिन्ह संकेतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे. चिन्ह संकेतामध्ये दाखवत असताना सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी सिम्बॉल दाखवतो, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी लिहितो आणि वरच्या बाजूला त्या ठिकाणी आपण काय करतोय, ॲटॉमिक मास नंबर त्या ठिकाणी लिहितो. बरोबर. आता या ठिकाणी असणार जो काही मॅग्नेशियमचा सिम्बॉल आहे एमजी. त्याचा ॲटॉमिक नंबर किती सांगितला आपल्याला, 12. आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तर तो मात्र किती सांगितलं, 24. आणि म्हणून चिन्ह संकेतामध्ये अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते दाखवू शकतो. येतोय. त्याच्यानंतरचा 5वा प्रश्न पहा काय विचारलेला आहे. आता 5वा प्रश्न या ठिकाणी पहा, द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 and 40 रिस्पेक्टिव्हली. डिड्यूस द नंबर ऑफ द न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. की कॅल्शियमचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर किती सांगितलं, 20. ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 40. आणि याच्यावरून कॅल्शियमच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन त्या ठिकाणी असतील हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. तर आता कसं काढता येईल, तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी काही लक्षात येता नसते की पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला ॲटॉमिक नंबर प्लस त्याचा असणारा जो काही ॲटॉमिक मास नंबर, किंवा दुसरं मी त्या ठिकाणी लिहितो की सर्वसाधारणपणे ॲटॉमिक मास नंबर कसं काढतो आपण पहा, ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. अणुवस्तुमानांक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. आता प्रश्नामध्ये पहा काय काय दिलेलं आपल्याला, की ॲटॉमिक मास नंबर दिलेला आहे. ॲटॉमिक मास नंबर किती दिलेला आहे, वर लिहितो मी 40. त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन दिलेले. आता नंबर ऑफ प्रोटॉन दिला आहे काय, तर त्याच्याऐवजी काय दिलेलं आपल्याला, अणुअंक दिलेला आहे. जेवढा त्या ठिकाणी मूलद्रव्याचा अणुअंक असतो तर तेवढेच त्याच्यामध्ये काय असतात, प्रोटॉन त्या ठिकाणी असतात. आता ज्या अर्थी कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे त्याचाच अर्थ त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्यासुद्धा किती असणार आहे, 20च असणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नंबर ऑफ प्रोटॉन किती म्हणणार आपण त्या ठिकाणी 20. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन त्या ठिकाणी काढायचं. म्हणजे 20 जे आहे तर त्या 20चा आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर त्या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहे तर ते नंबर ऑफ न्यूट्रॉन 40 - 20 = 20. आणि म्हणून त्या ठिकाणी कॅल्शियमचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये 20 न्यूट्रॉन जे आहे तर ते 20 न्यूट्रॉन त्या ठिकाणी असते. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी असणारं जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉनचं वितरण जे आहे तर ते इलेक्ट्रॉनचं वितरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.